जय भारत माता की जय भारत माता की जय। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येवर तमाम आपल्या सगळ्या पत्रकार भावांचं स्वागत। त्याचबरोबर उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या तमाम देशवासियांना, कष्टकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना खूप खूप शुभेच्छा। स्वातंत्र्य दिन चिरायू हो। प्रभू श्री रामांच्या जे विचार भारतीय संविधानामध्ये रेखाटलेले आहेत ते संविधान सर्वंकष सर्वांच्या हिताचं भारताच्या संविधानाने या देशाची कायम काळजी घेतलेली आहे आणि काळजी घेत राहो। या जे स्वातंत्र्य दिनाच्या उद्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा पुन्हा शुभेच्छा। आज आपल्या समक्ष येताना स्वातंत्र्य दिन डोळ्यासमोर असताना काही गोष्टी सैद्धांतिक, काही गोष्टी भावनेशी संबंधित, काही गोष्टी संविधानाशी संबंधित आणि काही गोष्टी जे आहेत सामान्यांच्या मताशी संबंधित आपल्या समोर आज मांडत आहे। हे मांडत असताना आज उपस्थितांमध्ये माथाडी कामगारांचे पुढारी विजय कुलकर्णी साहेब आहेत, त्याचबरोबर रिक्षा चालक भावांचे काम करणारे कार्यकर्ते गणेश चव्हाण आहेत, त्याचबरोबर उमेश गुप्ताजी आहे, त्याचबरोबर सुधीर मिश्राजी आहे, राजेश यादवजी आहे, मराठा समाजाचे पुढारी दत्ता रेंगे पाटील आहेत, त्याचबरोबर माननीय घाडगे साहेब आहेत। आणि हे सगळं आम्ही सगळेजण म्हणजे कोणती जात धर्म वगैरे 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 म्हणून नाही, हम है देशवासी, हम इस देश के वासी, हम है देशवासी। आम्ही सगळे देशवासी आहोत आणि आम्ही देशवासी आपल्या समक्ष आज म्हणजे आपण 79 कंप्लीट करत आहोत। 80व्या म्हणजे वर्षामध्ये पदार्पण करत असताना मला प्राखर्यानं संविधानाचा विद्यार्थी म्हणून जयश्री पाटील सुद्धा डॉक्टरेट आहेत कायद्यामध्ये। आज सर्वंकषपणे असं म्हणायचं आहे की पार्लमेंटमध्ये हिंदी, इंग्रजी आणि जर दोन्ही जमत नसेल तर आपली लोकल लँग्वेज ज्या राज्यातली ती बोलण्याची मुभा आहे। परंतु मला असं वाटतंय संविधानाच्या विद्यार्थ्याच्या ह्या नात्यानं की विद्यमान मोदीजींच्या सरकारनं, विविध राज्यातील सरकारांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की जगामध्ये मग दुबई असेल, मिडल ईस्ट असेल, अनेक देशांमध्ये म्हणजे UK, US मध्ये सुद्धा आपण हिंदी भाषा बोलताना लोक पाहत आहोत। आफ्रिकन कंट्रीज मध्ये सुद्धा हिंदी भाषा बोलताना लोक पाहत आहोत। कोणत्याही स्थानिक भाषेचा तिरस्कार नाही, परंतु जागतिक स्तरावर आपल्याला सांगताना एक भाषा असलीच पाहिजे। आणि म्हणून आज ही मागणी करत आहे मी की हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून कायदा बनला गेला पाहिजे, बिल आलं पाहिजे आणि त्यासाठी सर्वंकषपणे सगळ्यांनी वाच्यता केली पाहिजे। मैं ये मांग करता हूं इस देश के कल होने वाले जिस तरह से इंडिपेंडेंस डे का सेलिब्रेशन हो रहा है, हम 79 कंप्लीट कर चुके हैं, 80s में हम जा रहे हैं। इस देश के अंदर, पार्लियामेंट के अंदर हिंदी भाषा के साथ अंग्रेजी भाषा बोलने की इजाजत है, नहीं तो दूसरी और भी भाषा बोली जा सकती है। माननीय उच्च न्यायालयों में, माननीय सर्वोच्च न्यायालयों में अंग्रेजी बोली जाती है। दुनिया के सामने एक भाषा के रूप में हम एक है, ये बताने के लिए मैं माननीय मोदी जी से, प्यारे पंतप्रधान मोदी जी से और विभिन्न राज्य के मुख्यमंत्रियों से
हमारे राज्य के माननीय मुख्यमंत्री जी से, देवेंद्र जी से अनुग्रह करता हूं कि हिंदी ये राष्ट्रभाषा घोषित करने के लिए कानून लाया जाए और कानून जो है देश में लागू हो, ऐसी हम मांग करते हैं। मेरा आज आपसे निवेदन है कि जिस तरह से भाषा के नाम पे पीड़न की जा रही है, खासकर महाराष्ट्र में, ये कोई सारी सरकार के लोग नुमाइंदे कर रहे हैं, ऐसा नहीं है। या तो आमदेव महाराष्ट्र का जो वासी है, वो बंबई का जो वासी है, वो तकलीफ दे रहा है, ऐसा भी नहीं है। लेकिन कुछ खीमे के लोग हैं जो इस तरह की हरकतें कर रहे हैं, उसे हम कहेंगे कि जिस तरह से उप मुख्यमंत्री एकनाथ राव जी शिंदे हैं, उनके खीमे के मंत्री प्रताप अपने अलग अलग प्रताप दिखाने में माहिर हो गए। माहिर यानी गरीबों के लिए जो बस की व्यवस्था थी, उसमें तो कार्ड लाए हैं। कहते हैं कि कोई 200 रुपया ना, कितने का कार्ड है? 199 रुपए का कार्ड लो, फिर बस में बैठो, ऐसे कार्ड लाए हैं। ये तो गरीबी को और भी पीड़न देने के मंत्री बने हैं। कल स्वतंत्रता दिवस है, उसके पूर्व संध्या पे कह रहे हैं ये पीड़न देवा मंत्री है। फिर क्या करे है, आपको हम बताएंगे किस तरह से इनका बर्तन है। इनके बर्तन के अंदर जो है धर्मवीर आनंद दिगे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्शा मीटर टैक्सी चालक कल्याणकारी मंडल बना है। इस मंडल के तहत हमारे रिक्शा वाले भाई से 800 रुपया इकट्ठा कर रहे हैं, 800 रुपया इकट्ठा कर रहे हैं। ये स्पष्ट तौर पे गैर कानूनन है। ज्या प्रकारे प्रताप सरनाईक गरिबीची थट्टा उडवतात, 199 रुपये देऊन एसटी मध्ये पाय ठेवा असं म्हणतात, त्याच प्रकारे प्रताप सरनाईक आनंद दिगे यांच्या नावाने एक महामंडळ निघालं। त्या महामंडळाकरिता सामान्य रिक्षावाल्या भावांपासून 800 रुपये जमा करायला सांगत आहेत। अधिकारी जेव्हा एकटाच बोलतात तेव्हा म्हणतात की ऊपर से आदेश है। आम्ही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विचारत आहोत, आम्ही प्रतापला विचारत आहोत कि प्रताप जी, ऐसा प्रताप करने की इजाजत तुम्हें किसने दी? आणि म्हणून हे निषेधार्ह आहे, हे असंविधानिक आहे, हे कायदा बाह्य वर्तन आहे। आणि त्या पुढे जाऊन मला हे म्हणायचं आहे की ज्या प्रकारे प्रताप सरनाईक हे सगळं करू पाहत आहेत, त्यातून मला स्पष्टपणे तुम्हाला सांगायचं आहे की हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचं आहे। भारतीय न्याय संहिता BNS कायद्यानुसार स्पष्टपणे हे जे आहे थ्रेटनिंग टू, ज्या प्रकारे तुम्ही तुमची लीडरशिप थ्रेट करून पैसे वसूल करतात त्या प्रकारची आहे। म्हणजेच सेक्शन 308 BNS लागू होत आहे। त्याचबरोबर तुम्हाला सांगतो डिसऑनेस्टी आहे, चीटिंग आहे, 318(4) BNS खाली चीटिंग आहे। त्याचबरोबर क्रिमिनल इंटिमिडेशन आहे, 351 खाली ड्रायव्हरांना त्रास देता, डिसरेप्यूट करता, डिनायल ऑफ पासिंग क्लिअरन्स, पासिंग देणार नाही पैसा दो, फिजिकल ऑब्स्ट्रक्शन गाडी थांबवणे, त्याचबरोबर धमकी देणे गाड्या चालणार नाहीत, 120B हे एकत्रितपणे सगळं घडवून आणत आहात। हे कोणत्याही प्रकारे सेंट्रल मोटर व्हेकल रूल्स 1989 किंवा मोटर व्हेकल ऍक्ट 1988 प्रमाणे हे कायदा बाह्य आहे। ही एका प्रकारे आनंद दिगे यांच्या नावावर, श्री आनंद दिगे यांच्या नावावर अशा प्रकारे एखादं महामंडळ उभं करून जबरदस्ती पैसे घेणं म्हणजे मंत्री श्री प्रताप सरनाईक
ही खंडनीय आहे, ही खंडनीय आहे, ही खंडनीय आहे. आणि हे शेमफुल आहे, हे लज्जास्पद आहे. अरे सामान्य गरीब कष्टकऱ्याला, शेतकऱ्याला, शेतमजुराला, विद्यार्थ्याला बसमध्ये चढताना 199 आणि रिक्षावाल्या भावाला हीच होती का आइडिया? भाषेची भाषा का पीड़न लाने का यही था क्या आइडिया? मान्यवर आनंद दिघे जी के नाम के ऊपर 800 रुपए की रिसीट कटाने का, पैसा इकट्ठा होने का ये आइडिया था क्या? प्रताप सरनाईक जी जवाब देना पड़ेगा. ये क्योंकि पूर्व संध्या पे हम बात कर रहे हैं, ये देश की बात है, नहीं चाले तुम जैसी. हाँ, ये क्या तुम मजाक समझते हैं क्या? हाँ, जरंगे की भाषा में हम मस्ती नहीं कहेंगे क्योंकि हम कल्चरल है. इसलिए ये इस तरह से रिक्शा वाले भाइयों को पीड़न दे रहे हैं और इस पीड़न की हम निंदा करते हैं. हम कहते हैं कि ये पैसों को तुरंत रोका जाए लेना. अधिकारी कह रहे हैं कि ये पैसा जो है ऊपर से माने कोण, शिंदे साहेब की प्रताप सरनाईक, हे स्पष्ट झालं पाहिजे आणि घेतलेले पैसे परत दिले गेले पाहिजे. पैसा वापस देना पडेगा. त्या पुढे जाऊन मला सांगायचंय की ज्या प्रकारे आपण प्रताप सरनाईक ही, म्हणजे मला म्हणायचं नाही कोण वेडपण आहे, कोणतं वेडपण आहे की अति शहाणपण आहे. काय वेडपण आहे की अति शहाणपण आहे की मंत्री होण्याची आता पात्रता तपासून मंत्री केलं पाहिजे, अशा प्रकारची एखादी परीक्षा आणणं जरुरी आहे असे मला म्हणायचंय. त्याचं कारण सांगतो. प्रताप सरनाईकांना हे समजलं पाहिजे की राष्ट्रगान, आता उद्या 15 ऑगस्ट आहे, स्वातंत्र्य दिवस. ते राष्ट्रगान कोणत्या भाषेत आहे अगोदर प्रताप सरनाईक बघणार आहेत का? ते राष्ट्रगान ज्या वेळेस ते जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून धाराशिव असेल किंवा एकनाथ शिंदे साहेब ठाणे असेल किंवा जिथे कुठे असतील त्यावेळेस हे म्हणणार आहेत का की राष्ट्रगान मराठीत आहे तरच म्हणूत, असं म्हणणार आहेत का? हा प्रश्न आहे. कारण राष्ट्रगान जर बहुभाषिकांचं प्रतिनिधित्व करते आणि भाषेच्या बाबतीमध्ये राष्ट्रगान तुम्हाला कोणत्याच प्रकारची वेगळी मुभा देत नाही, कुणाला त्रास देण्याची. आणि सगळेच राज्यातले सगळेच भाषिक लोक जर एकच राष्ट्रगान गात असतील, यालाच म्हणतात युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन. युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन. त्याचबरोबर मुख्य न्याय देवता बंबई हायकोर्टचे हे मराठी भाषिक आहेत असले तरच तो निकाल योग्य असं म्हणणं आहे का प्रताप सरनाईकांचं? ते म्हणणं आहे का माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचं? ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. कारण मुख्य न्यायमूर्ती मान्य पदावर जाताना कोणत्याच भाषेची सक्ती नाही, हा प्रश्न विचारला चाललाय. उद्या ध्वजारोहणाच्या नंतरच्या भाषणात तुम्ही याचं उत्तर दिलं पाहिजे. ही जनता बोलती है, जब जनता बोलती है तो जनता बुलवाती है, जब जनता बोलती है तो जनता बुलवाती है, और हम तुम्हें बुलवाने के लिए मौका दे रहे हैं, मौका दे रहे हैं. त्या पुढे जाऊन मला हे म्हणायचं आहे की ज्या प्रकारे एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला जातात, दिल्लीत गेल्याच्या नंतर ते वेगवेगळ्या राज्यातल्या देशाच्या नेत्यांना बोलताना कोणत्या भाषेत बोलतात, कोणत्या भाषेत बोलतात? काय ट्रान्सलेटर सोबत घेऊन जातात? ट्रान्सलेटर सोबत घेऊन जातात. एकनाथ शिंदे साहेब मराठीत बोलतात आणि ट्रान्सलेटर काय इंग्लिश मध्ये, हिंदी मध्ये, गुजराती मध्ये करून सांगताय? कोणत्या भाषेत? हे सगळ्या प्रश्नांचे उत्तर आम्हाला पाहिजेत. मैं इस विषय में महाराष्ट्र में जो पीड़न चल रही है रिक्शा वाले भाइयों के साथ, उस संबंध से एक सवाल खड़ा कर रहा हूं. क्या एकनाथ शिंदे साहेब, माननीय उप मुख्यमंत्री और प्रताप सरनाईक कल जो राष्ट्रगान होगा वो राष्ट्रगान मराठी में नहीं है भाषा में करके राष्ट्रगान गाएंगे या नहीं? इसका जवाब दे, क्योंकि रिक्शा वाले भाइयों से तुम पीड़न कर रहे हो.
उसी के साथ मैं ये कहूंगा कि बंबई उच्च न्यायालय हो या कोई भी राज्य में का उच्च न्यायालय हो, वहां के जो मुख्य न्यायमूर्ति होते हैं वो दूसरे राज्य से आते हैं। तो क्या मराठी भाषिक मुख्य न्यायमूर्ति नहीं है करके क्या वो उनके जो एडमिनिस्ट्रेटिव प्रोसीजर है या तो जुडिशियल प्रोसीजर है उसको एकनाथ शिंदे जी माननीय उप मुख्यमंत्री और प्रताप सरनाईक मानते कि नहीं, इसका वो जवाब दे। उसी के साथ हम ये कहना चाहते हैं, एकनाथ शिंदे जी जब दिल्ली जाते हैं, जब नेताओं से मिलते हैं, तो वहां पर कौन सी भाषा में वो बात करते हैं उसका भी वो जवाब दे। ये जवाब दे ही है। और 17,000 रिक्शा वाले भाइयों को ये जो सताया जा रहा है, परमिट नहीं कैंसल करेंगे। अरे कौन सा दिन चुना है? ऐसा कैसा तुम्हारा मस्तक क्या कहते हैं, कैसे घूम गया है? अरे तुमने पीड़न के लिए स्वतंत्रता का दिन चुना है, इंडिपेंडेंस डे चुना है। अरे माफी मांगो प्रताप सरनाईक, एकनाथराव शिंदे जी, इनको बुलाओ, इनको सबक सिखाओ। जिस इंडिपेंडेंस डे के दिन दुनिया सेलिब्रेशन देखती है, उस दिन रिक्शा वाले भाइयों को बोलिए भाषा में गुजराती भाई को बोलोगे, सताओगे, पीड़न दोगे, हिंदी भाई को पीड़न दोगे, बंगाली भाई को पीड़न दोगे। पीड़न का दिन है क्या? शेम है, शेम 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 शेम। ये सबसे बुरी बात है। और इसीलिए हम ये कहना चाहते हैं, राम मंदिर प्रभु श्री राम का अयोध्या में है। मत्था टेकने जाओगे ना, तब पूछोगे क्या? हिंदी राज्य के अंदर, भाषिक राज्य के अंदर प्रभु श्री राम जी का मंदिर है। ऐसा करोगे ना, और कल ऐसी न्यूज आ जाए कि मत्था टेकने नहीं देंगे एकनाथराव जी शिंदे जी, तुम रिक्शा वाले भाइयों को पीड़न देते हो, अयोध्या में नहीं आने देंगे, तो मेरे हिसाब से वो रिएक्शन होगी आम आदमी की। क्योंकि वो रिएक्शन तुम्हें सुधारने के लिए होगी, तुम्हारे पार्टी को, तुम्हारे खीबे को सुधारने के लिए होगी। क्योंकि प्रभु श्री राम की भाषा ये भारतवर्ष की भाषा होती है। आणि म्हणून ज्या प्रकारे हे सगळं चाललेलं आहे, त्याच्यात मला 3-4 गोष्टी सांगायच्या आहेत। एकनाथ शिंदे साहेब, आता तुमचे पीए वगैरे तर कोणी दिसत नाहीत, पण आर्टिकल 19(1)(a त्याला म्हणतात फ्रीडम ऑफ स्पीच हे आणि एक्सप्रेशन, हे गॅरंटेड आहे। मला माहित नाही हॉटेलच्या धंदेवाले आमच्या प्रताप सरनाईक मंत्री महोदय, त्यांच्या हॉटेलमधले वेटर भाऊ फक्त मराठीतच बोलतात का? हे आता प्रताप सरनाईकांनी सांगितलं पाहिजे। आणि वेटर भावांना 3 स्टार 4 स्टारच्या आमचं काही म्हणणं नाही, त्यांना जर मुभा असेल तर रिक्षावाल्या भावांना का मुभा नको? ह्या सगळे प्रश्न उपस्थित केले जातीलच, कारण हे फंडामेंटल राईटशी संबंधित आहे। एज्युकेशनल राईट आणि मायनॉरिटीला दिलेले अधिकार आहेत। हिंदी भाषिक बाजूला शाळा आहे आमची तुलसी मानस स्कूल, तुम्ही जबरदस्ती करणार आहात का? ती जबरदस्ती चालेल का? त्याच्यामुळे आर्टिकल 30(1) सुद्धा तुम्ही भारतीय संविधानाचं व्हायोलेशन करत आहात। त्याचबरोबर कल्चरल प्रोटेक्शन आहे। उद्या जर तुम्ही म्हणाल की रिक्षेवाला भाऊ जर एखाद्याला ग्रीटिंग करत आहे, स्वागत करत आहे, तर त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार? या भाषेत गुजराती में क्यों बोले हो मुबारक, क्यों बोले हो हिंदी में मुबारक, क्यों बोले हो बंगाली में मुबारक, हे नाही चालणार। त्याचबरोबर ज्या प्रकारे हिंदी इंग्लिश ही स्पीकर आणि चेअरमननी परमिट केलेली भाषा आहे, त्या प्रकारे आमचं म्हणणं आहे की हिंदी भाषा आता राष्ट्रीय भाषा म्हणून घोषित व्हावी। उच्च आणि मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्ही म्हणणार आहात का मराठीत बोललात तरच? आता मला सांगा, माननीय प्रताप सरनाईक आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तुमच्या पक्षाच्या चिन्हाचं जे युक्तिवाद चालू आहे, मान्यवर जे कोणी वकील असतील तुमचे सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करत आहेत, त्यांना तुम्ही सांगितलंय का की मराठीत युक्तिवाद करा म्हणून? मराठीत युक्तिवाद चालतंय का? त्यामुळे लक्षात घ्या, तुम्ही अशा प्रकारे घाईघाईनं देशामध्ये, राज्यामध्ये भाऊबंदकी, भाषेच्या आधारावर तोडातोडी, भाषेच्या आधारावर रोटीवर तोडातोडी, मारामारी,
गलिच्छ राजकारण हे सगळं तुम्ही थांबवलं पाहिजे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. त्याचबरोबर मला पुढे जाऊन हे म्हणायचं आहे की उद्याच्याला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं हे सगळे जे उद्या त्यांनी जे दिवस निवडलाय इंडिपेंडन्स डेच्या दिवशी, तो तातडीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी, उद्या हर्षाचा दिवस आहे, हर्ष उल्हासाचा दिवस आहे, अशा दिवशी प्रताप सरनाईकांनी ज्या प्रकारे त्यांचं गलिच्छ सगळं विचार समोर आणलेले आहेत, डिस्टर्ब करायचा जो त्यांचा आयडिया आहे, जो त्यांचा मानस आहे, तो मानस कोणत्याच परिस्थितीमध्ये जे आहे चालला गेला नाही पाहिजे आणि तो थांबवला पाहिजे दोन्ही मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांनी, असं माझं आव्हान आहे. उद्या एकाही रिक्षावाल्या भावाला कोणी हात लावता कामा नये असं माझी मागणी आहे. आता दुसरा मुद्दा असा आहे की ज्या प्रकारे आपण बघत आहोत की माननीय बावनकुळे साहेबांना टार्गेट मनोज जरंगे नावाचे, आता मला म्हणावंच लागेल, ज्या प्रकारे घाणेरड्या शिव्या दिल्या चालल्यात, शिव्यांचं स्वतःकडून समर्थन जस्टिफिकेशन ते करतायत, ही अपप्रवृत्ती हा वैचारिक महाराष्ट्रावर सामाजिक अशा प्रकारच्या बाष्कळ भाषेचा लागलेला डाग, मनोज जरंगेचे हे विचार आणि त्यांची भाषा ही महाराष्ट्राच्या समाजकारणावर डाग आहे. आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की ज्या प्रकारे तो स्पष्टपणे म्हणतो एकनाथ शिंदेचे काम झाल्यावर फडणवीसांनी त्यांना सोडून दिले, म्हणजे ही भाषा एकनाथ शिंदे साहेबांसाठी मनोज जरंगे का करत आहे, एकनाथ शिंदे साहेबांसाठी मनोज जरंगे का करत आहे, ह्याच्या मागचं राजकारण काय हे सुद्धा स्पष्ट होणं आवश्यक आहे. त्याची कारण दोन आहेत. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब एकदा सुद्धा भ्रष्ट शब्दानं असं म्हणले नाही की मनोज जरंगे स्टॉप दॅट, हे म्हणलेले नाहीत. त्याचबरोबर उदय सामंत सुद्धा चिकन्या गोष्टी करतायत, बोलतो गैरसमज दूर करतो, हे चोपल्यासारखं लेपल्यासारखी. इवन माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्या प्रकारे बोललं चाललंय, ज्या प्रकारे टर उडवली चालली, ज्या प्रकारे केवळ तेली समाज म्हणून, ओबीसी समाज म्हणून उद्या तुमच्या संजय शिरसाटांना जर उद्या त्यांनी संजय म्हणला, उद्या त्यांनी आणखीन माड्या धेडग्यासारखे शब्द वापरले तर नवीन राहणार नाही. वेळीच प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, त्याची व्यवस्था करा. तुम्हाला सांगतो एवढंच, जर एखादा वात्र टीकाकार बोलला असता तर 6 महिने तरी त्याला जेलमध्ये जावं लागलं असतं. पण ज्या प्रकारे एकनाथ शिंदे साहेब ते थेट तुमचं समर्थन करूनच बोलतंय आणि तुमच्या समर्थनामुळे जर त्याला एवढी मुभा असेल, राग मोकळा असेल, तर हे अत्यंत गैर आहे, अत्यंत चुकीचं आहे. आणि चोपडेगिरीतून त्याला चोंबाळणं नको. कायद्यापेक्षा तो मोठा नाही. जे प्रमाणपत्र चुकीचे ते रद्दच होतील, टिकणारच नाहीत. एकनाथ शिंदे साहेब तुम्ही दिलेलं आरक्षण पूर्वसंध्येवर सांगतो, ह्या डिसेंबरच्या नंतर ते आरक्षण संविधानाचा विद्यार्थी म्हणून सांगतो, मला वाटत नाही ते टिकेल. या डिसेंबर मध्ये तुम्ही दिलेलं एकनाथ शिंदे साहेब आरक्षण संपुष्टात येईल, हे मी संविधानाचा विद्यार्थी यांना त्यांना सांगतो. त्याचबरोबर ज्या प्रकारे मनोज जरंगे माफ करून सोडून देतो अशी भाषा बोलतो चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना, मराठ्यांच्या नादी लागू नका, ही कोणती भाषा आहे? अमुक टोळी आहे म्हणजे आमच्या वंजारी भावांचं तिथं नेतृत्व आहे, तर म्हणे तिथे टोळी आहे. त्याचबरोबर रडकुंडी सारखे शब्द वापरतो. मला मनोज जरंगेला म्हणणं आहे, अरे माफ करायला मनोज जरंगे तू काय न्यायालयस का? आणि शिक्षा द्यायला तुझी काय जहागीरदारी आहे का? अबे जहागीरदारी संपली रे, पाटील की राहिली ना, देशमुखी राहिली नाही. आणि
देशामध्ये कोणी राजा राहिलेला नाहीये. या देशात पद आलेली आहेत, महामहिम राष्ट्रपती, या देशात पद आलेली आहेत, मान्यवर पंतप्रधान, या देशात पद आलेली आहेत, माननीय मुख्यमंत्री. त्याच्यामुळं तुझी जहागीरदारी नाही. आणि ज्या प्रकारे धमक्यांची भाषा बंदच केली पाहिजे. राजकीय पोळी शेकणाऱ्यांनी दुसऱ्यांना शहाणपण शिकवू नये. तू ठीक आहे, तुझी जी रॅली बघली ना गाड्याची, इम्पोर्टेड गाड्याची, तर महाराष्ट्रातले सगळे रेतीवाले होते, सगळे 2 नंबरवाले होते, सगळे गडबडखोर होते. कोल्हापूरचे, साताऱ्याचे, आणखी कुठले कुठले PWDचे कॉन्ट्रॅक्टर होते. हे सगळं पोलखोरीच्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे तू जास्तीचं शहाणपण करू नको. तुला अहो काहो बोललं जाणार नाही. तू ज्या भाषेत बोलशील त्याच भाषेत तुला उलटा 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 भीम टोला, भीम टोला, प्रभू श्रीरामांचा टोला, भीम टोला, प्रभू श्रीरामांचा टोला सुटत नसतंय, सोडत नसतंय. तू काय मिमिक्री करतो बे, तू काय मिमिक्री करतो. या देशात संस्कृती आहे. एखादं पावशेर मारून जर बोलू लागलं ना तर त्याला काय म्हणतात माहितीये काय, त्याला काय म्हणतात माहितीये काय, अरे ते दारुडे आहे. त्याचं काय ध्यानावर घ्यायचंय, अरे ते दारुडे आहे, काय चपटे आहे, अरे ते चपटे आहे, अरे ते चपटे आहे, त्याचं काय मनावर घ्यायचंय, असं बोललं जातंय. त्यामुळं तू तुझी किंमत अशा प्रकारे तेली समाजाचे असो, वंजारी समाजाचे असो, ओबीसीचे असो, SC ST चे असो, त्यांना तू अशा प्रकारे तू स्वतः वैचारिक दूधखुळा आहेस. तू वैचारिक दूधखुळा आहेस, तू वैचारिक नालायक आहेस, तू वैचारिक नालायक आहेस. आणि त्या पुढे जाऊन तुला कोणती पातळी याच्यासाठी नाही की तुला कायदा कळत नाही. तू पोलिसांवर हल्ले करून दिलेस. तू जोपर्यंत जेलमध्ये जात नाहीस ना तोपर्यंत तुझे डोळे आणि कांटाळ्या उघडत नाहीत. तू जेलमध्ये ज्या दिवशी पाठवला जाशील ना तुझा आता घडा भरत आलाय. मी तुला सांगतो मनोज जरंगे, तुझ्या भाषेत तुझा घडा भरत आलाय. तुझे सगळे रिपोर्ट्स, तुझे सगळे रेकॉर्ड्स आम्ही एकत्र आणले आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये तुला ते समजेल. आणि म्हणून मी हे म्हणेल की महाराष्ट्राला चांगले ठाऊक आहे की व्यंग करून तुझी राजकीय उंची काय. महाराष्ट्राला चांगलं माहित आहे की तू हे का बोलतोस. त्याचे कारण स्पष्ट आहे. मराठा समाजाचे महसूल मंत्री नाहीत, मराठा समाजाचे महसूल मंत्री नाहीत. त्यामुळं सत्तेतले काय आमदार असतील किंवा सत्तेतले एखादे मंत्री असतील किंवा सगळे मराठा एकत्रित येऊन सगळ्याच राजकीय पक्षातले, कारण महसूल खाते फार महत्वाचं आहे आणि ते खातच नको एका ओबीसी माणसाकडं. म्हणून जर ही मिरची लागून जर हे सगळं तू करत असशील तर हा तुझा मनसुबा कधीच पूर्ण होणार नाही. मी डंकेची चोट सांगतो. आणि म्हणून मनोज जरंग्या, तू जर ह्या पुढे जास्त जर शहाणपण केलंस तर तुला सोडलं जाणार नाही. हे सुद्धा डंकेची चोट सांगतो. काय प्रश्न सर? बावनकुळे असं म्हटले की ह्या वेळेला मी जरांगेंना माफ केलं त्या विषयावर. एक लक्षात ठेवा, सार्वजनिक अपमान हा समाजाशी संबंधित असतो. समाज म्हणजे केवळ एक तेली समाज नाही, कारण त्याचा परिणाम बालवयातून जी मुलं 13-14चे असतात तिथून ते 100 वयोवृद्धापर्यंत असतो. आणि असं जर आपण मोकळीक दिली, सुटका दिली तर चालणार नाही. आणि तो इशारे देऊन माफी तरी कशी मागतो, इशारे देऊन मागतो. ते काय त्याच्या बापाची जहागीरदारी नाही मनोज जरंगेच्या. आणि त्याच्यामुळं आता मनोज जरंगे तुझी सुटका नाही रे मनोज जरंगे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, हे सगळं करत असताना एक गाणं डेडिकेट केलेलं आहे. आणि ते गाणं ज्या प्रकारचं आहे, भाषिक वादावरून माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या त्या वादावरून ते गाणं मी तुम्हाला वाजवून दाखवत आहे. जो वो किस तरह से पीड़न दे रहा है रिक्शा वाले भाइयों को, वो गाना सुनिए. अरे भारत के संविधान ने भाषा की दी आजादी, भाषा की दी आजादी. कश्मीर हो या कन्याकुमारी या हो बम्बई, हम सारे हैं भाई भाई. भाषा के नाम मन तोड़े व देशभक्त नहीं है भाई. रिक्शा वाला, टैक्सी वाला, उसको बोले मंत्री प्रताप. मराठी बोलो, ये कैसा संविधान का रखवाला. ओ मेरे भाई, ओ मेरे भाई. गुणरत्न सवाल पूछे हाईकोर्ट के मुख्य न्यायकर्ता, किसी भी भाषा
या गाण्यासोबत मी आजची पत्रकार परिषद माझ्याकडून थांबवतो. आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे. मग मराठी भाषेचा आदर आणि संवर्धन ही राज्याची सांस्कृतिक प्राथमिकता वाटत नाही कसं? एक लक्षात ठेवा, भारताची अखंडता आणि एकात्मता ही प्रथम स्थानी आहे. आणि मराठी भाषेला कुणीसुद्धा मराठी भाषा वाईट आहे असं कुणीच म्हणलेलं नाही. परंतु भाषेच्या नावावर राजकारणाच्या भाकरी भाजणं हे महाराष्ट्र खपून घेणार नाही. देशात यापुढं कुठंच खपवलं जाणार नाही. त्या पुढची मागणी आज आम्ही केली आहे की हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून माननीय केंद्र सरकारने घोषित करावी. तशा प्रकारच्या इतर राज्यांकडून सुद्धा हे घ्यावेत, ठराव घ्यावेत आणि मेजॉरिटी एकत्र करून लोकांच्या भावना एकत्र करून जेनझीच्या भावना एकत्र करून, काय आजचा जेनझी